धनाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा, अहंकार टाळावा. भक्ती आणि नम्रता ही सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. देव नेहमी खऱ्या भक्तांवर कृपा करतो, हे मात्र लक्षात ठेवावं. आज आम्ही आलेलो आहोत कुबेर भंडारीच्या नर्मदा मैयाच्या तटावर. तर आज आपण करणार आहोत कुबेर भंडारीचं दर्शन. कुबेर भंडारी हे धनाचे देवता आहेत आणि धनाचा उपयोग कसा करावा याची शिकवण त्यांनी दिलेली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. तर मैत्रिणींनो, आज पहा आम्ही आलेलो आहोत कुबेर भंडारीला आणि पलीकडून दिसत आहे आपल्याला निळकंठ धाम. तर आता इथं सर्वांनी नर्मदे मैयाच्या पाण्यामध्ये स्नान केलेत आणि सर्वांनी पहा कपडे पण अशा पद्धतीने फक्त धुवून आणि भिसळून आणि वाळायला घातलेले आहे वाळूत. तर आता अजून सर्वांचा मेकअप सुरू आहे आणि आता नर्मदा मैयाच्या या किनाऱ्यावर आपण करणार आहोत नर्मदा मैयाची आरती. हां, तर अजून आता सगळ्यांचा मेकअप सुरू आहे पहा. स्माईल करा, स्माईल करा, स्माईल करा, स्माईल करा, स्माईल करा. चला आता होणार आहे नर्मदा मैयाची आरती. तर तुम्हाला दाखवते. आपल्या पाठीमागे आहे कुबेर भंडारीचं मंदिर. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले तसं निळकंठ धाम. तर खूप सुंदर असं तेथे निळकंठ धाम म्हणजे पूर्ण असं विष्णूचं धाम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा मैया की, उमापति महादेव की, सद्गुरुदेव भगवान की, कुबेर भंडारी महाराज की. कुबेर भंडारी या तीर्थक्षेत्रावरती मैयाच्या तटावरती आपला स्नान झालेला आहे. गोड अशी आरती झालेली आहे आणि आता नर्मदाष्टक आपल्याला सर्वांना गायचंय. सबिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम्. रोज सकाळी अशा पद्धतीने मैयाच्या तटावरच आरती नर्मदा अष्टक झाल्यानंतर आता आम्ही पायी पायी निघालो आहोत कुबेर भंडारीला. तर खूप सुंदर मंदिर आहे. तर चला मंदिर दाखवते तुम्हाला कुबेर भंडारीचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कुबेर भंडारीच्या या तटावरील हा घाट खूप सुंदर असा आहे आणि रस्ता पण खूप सुंदर आहे. तर आता पहा इथं होड्या लागलेल्या आहेत आणि भरपूर असं इथं नर्मदेला पाणी आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत वरती. तर इथं आहे कुबेर भंडारीचं मंदिर. तर या मंदिरामध्ये कायम असा भंडारा सुरू असतो. तर आज आम्ही या भंडाऱ्यामध्येच प्रसादी घेणार आहोत सर्वजण. तर आता सर्वजण पहा हळूहळू आलेले आहेत दर्शनासाठी. नर्मदा मैया को स्वच्छ रखना है सच्ची। कृपया ध्यान दें, नदी में कचरा, प्लास्टिक, पॉलीथीन न डालें। फूल माला व पूजन सामग्री निर्धारित स्थान पर, घाट परिसर में गंदगी न करें। डस्टबिन का उपयोग करें। स्वच्छ नर्मदा, निर्मल नर्मदा, पवित्र नर्मदा। आज स्वच्छता अपनाएं, कल सुरक्षित भविष्य।
कुबेर भंडारी महादेवची ही कहाणी खूप अशी पौराणिक आहे. ही कथा नर्मदा मैयाच्या तटावरच घडलेली आहे आणि ही कथा भगवान शिव आणि धनाचे देवता कुबेर यांच्यावर संबंधित आहे. जुन्या काळातील कथा अशी आहे, देवता आणि दानव यांच्यामध्ये कायमच युद्ध होत असे. तर या युद्धामुळे देवता खूप परास होऊन आणि त्यांच्या जवळची जी धनसंपत्ती आहे ती कमी होऊ लागली. तर देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना आराधना केली या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. त्यातच कुबेर नावाचे एक महान तपस्वी होते. हे कुबेर धन प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत नव्हते, तर ते धनाचा उपयोग व्यवस्थित असा कसा करायचा आणि त्याचं संरक्षण कसं करायचं, तर यासाठी शक्ती प्राप्त करण्यासाठी कुबेर महादेवाची प्रार्थना करत असत. याच स्थानावर बसून कुबेर भंडारीने महादेवाची प्रार्थना केली आणि इथं शिव प्रसन्न लिंग रूपामध्ये प्रकट झाले. ओम नमः पार्वती पते जेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि कुबेराला वरदान मागायचं सांगितलं, तेव्हा कुबेरानं वरदान मागितलं का माझ्या महादेव मला असं वरदान द्या की संसारातलं हे धनाचं मी रक्षा करू आणि माझ्या भंडारातलं धन कधीही कमी होऊ नये असं वरदान द्या. तर इथं महादेवानं कुबेराला वरदान दिलेलं आहे. या मंदिरामध्ये कायम असा भंडारा सुरू असतो. आम्ही या मंदिरामध्येच आज भंडारीची प्रसादी ग्रहण केलेली आहे सर्वांनी. तर आता आपण जाऊया दत्त मंदिरामध्ये. हे आहे गरुडेश्वर दत्त मंदिर आणि हे टेंबे या गावी आहे. तर नर्मदा मैयाच्या या तटावर सुंदर असं टेंबे धरण आहे आणि इथं वासुदेवानंद सरस्वती यांच्या पादुका आहेत आणि त्यांचे समाधी मंदिर आहे. तर मैयाचा तट ही आपल्याला खूप सुंदर दिसतो आणि पावसाळ्यामध्ये इथे भरपूर असे धबधबे ही सुरू असतात. खूप सुंदर तट आपण पाहू शकता मैयाचा. तर आता दत्त महाराजांचं दर्शन घेतलंय आम्ही टेंबे या गावामधील आणि याचा उल्लेख गुरुचरित्राच्या अध्यायामध्येही आहे टेंबे या गावाचा.
वासुदेवानंद सरस्वती यांचाही उल्लेख गुरुचरित्रामध्ये आपल्याला आढळतो. तर त्यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघालेलो आहोत पुढं. तर प्रत्येक मंदिराचं आम्ही दर्शन घेत पुढं निघालेलो आहोत आणि प्रत्येक याचा व्हिडिओ मी तुम्हाला छान अशा पद्धतीने दाखवत आहे. तर इथं श्रींच्या निर्गुण पादुका आहेत, यांचंही आम्ही दर्शन घेतलं आणि मैयाच्या खूप सुंदर तटाचंही दर्शन घेतलं. तर चला आता जाऊया पुढं. तर खूप सुंदर असं दत्त मंदिर, निर्गुण पादुकांचं मंदिर या टेंभे गावामध्ये आहे. नर्मदा परिक्रमामध्ये प्रत्येक परिक्रमावासी इथं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. ती ऊर्जा वेगळीच असते. गुरु दुपारच्या वेळी गरुडेश्वराच्या मंदिरात गेलो. इथं दत्त महाराजांचं पण दर्शन झालं आणि मी नर्मदा परिक्रमाचं एक छोटीशी पुस्तिका घेतलेली आहे वाचनासाठी. तर बाबा वाचतेत पहा. आता आहे ना लाडक्या बहिणीची फुगडी होईल आता. या दोन्ही बहिणी हा जाऊ. तर आम्ही ज्या ठिकाणी आरतीसाठी जेवणासाठी थांबलो त्या ठिकाणी अशा पद्धतीने फुगड्यांचा कार्यक्रम महाराजांनी आज घेतलेला आहे आणि सर्वांनी या फुगड्या खूप अशा एन्जॉय केल्या. तर आपले नर्मदा परिक्रमाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की छान छान कमेंट करा.